प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात टाटांनी अखेरचा श्वास घेतलाय। आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येते। भारतीय उद्योगाचे एक अनमोल पर्व आज संपलं, अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे। रतन टाटा माझ्या आठवणींमध्ये नेहमीच सर्वोच्च स्थानी राहतील, असंही बावनकुळे म्हणालेत। रतन टाटा सरांच्या निधनानं भारतानेच नव्हे तर मानवतेनं एक दयाळू नेता गमावलाय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे। रतन टाटा यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केलंय। रतन टाटा हे दूरदृष्टी असलेले माणूस होते। व्यवसाय आणि परोपकार या दोन्हींवर त्यांनी अमिट छाप सोडली आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली। लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर सेलिब्रिटी विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। अभिनेता अजय देवगण, प्रियंका चोपडा, रितेश देशमुख, लारा दत्ता यांनी ट्विट करत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे। रतन टाटा यांच्या निधनानं एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वानं आज जगाचा निरोप घेतला। त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही, अशी भावना विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे। राज्यात आज मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे। रतन टाटा हे फक्त एक देशातील उद्योजक नव्हे तर ते एक अतिशय चांगले व्यक्ती होते। त्यांनी देशात उद्योगासह एक विश्वासार्हता उभी केली, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनीही रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे। आपलं उत्तरदायित्व मांडणारा उमद्यामानाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। रतन टाटा यांची अनुपस्थिती मी स्वीकारण्यास असमर्थ आहे। वेळी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले, अशी प्रतिक्रिया आनंद महिद्रा यांनी दिली आहे। भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह आणि आश्वासक चेहरा हरपला, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे। रतन टाटा यांचं निधन ही भारतीय उद्योजक जगताची मोठी हानी आहे, असंही अजित पवार म्हणालेत। रतन टाटा देशाचे महान सुपुत्र होते। रतन टाटा यांच्या निधनानं मी स्तब्ध झालोय, अशी भावना नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे। गेल्या 3 दशकांपासून टाटांसोबत कौटुंबिक संबंध असल्याचंही नितीन गडकरी म्हणालेत। जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढवणारे उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतलाय। देशावर ओढावणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी रतन टाटांचा पुढाकार राहिला, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। उद्योगाचा विस्तार करताना रतन टाटांनी नैतिकतेची चौकट कधीही ओलांडली नाही। त्यांच्या निधनानं उद्योग विश्वातील एका पर्वाचा अस्त झाला, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे। सुषमा अंधारेंनी रतन टाटा यांचं वर्णन भारतीय उद्योग जगताचे दीपस्तंभ असं केलंय। आपल्या कर्तृत्वाच्या अफाट पसाऱ्यात आपलं अस्तित्व चिरंतन आहे, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे। पालघरच्या कुडण ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या अवैध उत्खननाबाबत उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आक्रमक झालेत। ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या गेटला टाळ ठोकत आंदोलन केलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील हवेची गुणवत्ता अत्यंत चांगली असून राज्यात शहराचा 2रा क्रमांक आलाय। या कामगिरीबद्दल शासनानं महापालिकेला 2,77 लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे। नागपूरमध्ये काँग्रेसकडून भ्रष्ट युती टेम्पो सर्व्हिस अशी होर्डिंग्स लावलेले टेम्पो तयार करण्यात आले। राज्यातील उद्योग गुजरातला पळवले, असाही उल्लेख या टेम्पोवर करण्यात आलाय।
छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलमधील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या लोकांना मनपाच्या नागरी मित्र पथकानं दंड ठोठावला। रस्त्यावर बायोवेस्ट टाकणाऱ्यांना 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। खंडणीखोर आरोपी महेश ठाकूरला नागपुरातून अटक करण्यात आली आहे। अवैध सावकारीतून 8% व्याजानं आरोपी पैसे घेत होता। दिल्लीतून नागपुरात पोहोचताच रेल्वे स्थानकावरच स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। वाशिम बाजार समितीत भाज्यांचे दर गगनाला भिडलेत। लसूण 400 ते 450 रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय, तर अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे भाज्यांची आवक घटली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या लाओस दौऱ्यावर आहेत। 21व्या आशियाई भारतीय परिषदेसाठी ते लाओसच्या दिशेनं रवाना झाले। मी संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है म्हणत सुजय विखे पाटलांनी खासदार निलेश लंकेंवर जोरदार टीका केली आहे। विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी सुजय विखेंनी हे वक्तव्य केलंय। अंबरनाथमध्ये अघोरी नृत्य आणि भस्म आरती करण्यात आली। यावेळी अघोरी नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। नवी मुंबई विमानतळावर उद्या धावपट्टीची चाचणी होणार आहे। हवाई दलाचं सुखोई विमान नवी मुंबईच्या नव्या धावपट्टीवर उतरणार आहे। 1 तपाच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबईत हे विमान उतरणार आहे। अमरावतीत मासेमारी संस्थांमध्ये बोगस मासेमारांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलाय। 6 दिवसांपासून मासेमारी करणाऱ्या भोई समाजाकडून याबाबत आंदोलन करण्यात येत आहे। वरुड इथे तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकापूर्वीची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता आहे। उद्योजक रतन टाटा यांना मंत्रिमंडळाकडून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर बैठकीला सुरुवात होईल। सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीत नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस करण्यात येणार आहे। हरियाणामध्ये निवडणुकीआधी नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवली होती। अन्न प्रक्रिया व्यवसायात यूएई 2 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे। भारत आणि यूएई मध्ये असा मोठा करार झालाय। भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाची यूएई सोबत या संदर्भात बोलणी झाली आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 धरणग्रस्तांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे। अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस असल्यानं अनेकांची प्रकृती खालावली आहे। मात्र या आंदोलकांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलक करतायत। पैठण तालुक्यातील मुधलवाडी येथील भाविकांनी जम्मू काश्मीरमध्ये वैष्णव देवीची ज्योत घेऊन तब्बल 2400 किलोमीटर पायी प्रवास केलाय। भाविकांनी पायी प्रवास करत मुधलवाडी येथे ज्योत आणली आहे। जालन्यातील परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी ग्रामपंचायतमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्रामपंचायत सदस्यांनी हा आरोप करत सरपंचासह ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। राज्यभरात आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।